समोरचा कन्सेप्ट आहे इंटरवल्स ॲज अ सबसेट ऑफ आर. आता या ठिकाणी इंटरवल्स आहेत काय? ओके, आता हे सबसेट ऑफ आर म्हणाले. आर म्हणजे काय या ठिकाणी? रिअल नंबर. आर म्हणजे काय या ठिकाणी? रिअल नंबर. म्हणजेच काय की द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. ओके, त्याला काय म्हणतो मग त्या ठिकाणी? आर असं म्हणतो. मग बघ आता हे बरोबर लक्षात घ्या, कारण की नॉर्मली हे आपल्याला समोर खूप वेळेस लागणार आहे. ओके, मग बघा आता समजा या ठिकाणी आपण काय बघायलो? इंटरवल बघायलो. काय बघायलो त्या ठिकाणी? इंटरवल्स बघायलो. म्हणजेच काही ना काहीतरी याचे काय केले जातात? तुकडे केले जातात. ओके, इंटरवल म्हणजेच काय की तुकडे, म्हणजेच काय की कंटिन्युअस क्लास चालत असला तर जरासं आपण काय करतो? इंटरवल घेतो. ओके, म्हणजेच काय की तसंच इंटरवल आपल्याला ह्याच्यामध्ये पण पाहायला भेटतो. मग बघा लेट आता बघा या ठिकाणी ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. आता मला सांगा हे ए कॉमा बी हे काय आहे? तो ए कॉमा बी इलेमेंट आहेत. कोणाचे इलेमेंट आहेत? आरचे. ओके, म्हणजे सेट ऑफ ऑल रिअल नंबरचे काय ते इलेमेंट आहेत. आणि बघा ए इज लेस दॅन बी. आता समजा आता या ठिकाणी मी काय करतो? ए हा 1 कन्सिडर करतो आणि बी हा 2 कन्सिडर करतो. ओके, म्हणजे बघा ए इज लेस दॅन बी म्हणजे काय होणार आहे? 1 इज लेस दॅन 2. ओके, मग बघा आता या ठिकाणी दॅन द सेट ऑफ रिअल नंबर. आता त्यावेळेस मग मी कसं लिहू शकतो? बघा की नॉर्मली या ठिकाणी वाय बघा द सेट ऑफ ऑल रिअल नंबर. समजेच काय की द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट या ठिकाणी वाय हा कसा आहे? ग्रेटर दॅन 1 आहे आणि लेस दॅन काय आहे? बी. ओके, म्हणजेच काय की लेस दॅन कसा आहे? बी आहे. म्हणजे त्याच्याच मधले येणार आहेत. ओके, बघा ग्रेटर दॅन ए आणि लेस दॅन बी. आता मला सांगा हे ग्रेटर समजा आता मी काय करतो? थोडं वेगळं घेतो नंबर. समजा इथे 1 घेतलाय, इथं काय करतो मी? 5 घेतो. ओके, आता मला सांगा वाय इज ग्रेटर दॅन ए. ग्रेटर दॅन ए इक्वल टू लिहिले का इथं? नाही, ग्रेटर दॅन एच लिहिलंय. म्हणजे याच्यामध्ये ए येणार आहे का? नाही येणार. म्हणजे 1 सोडून समोरचे येतील 2 3 4. आता इथं लेस दॅन बी. बी काय घेतलाय आपण? 5. आता मला सांगा 5 येणार आहे का त्यामध्ये? नाही, फक्त त्याच्याच मधले इलेमेंट येतील. म्हणजेच काय की नॉर्मली साईडचे इलेमेंट काय केले जातील? सोडून दिले जातील. इज कॉल्ड अँड ओपन इंटरवल. ह्याला काय म्हणतो आपण? ओपन इंटरवल असं म्हणतो. अँड इट इज डिनोटेड बाय बघा म्हणजेच काय की नॉर्मली सिम्पली ब्रॅकेटनं काय केला जात असतो? डिनोट केला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली सिम्पल ब्रॅकेटमध्ये ए कॉमा बी. ओके, समजा आता या ठिकाणी ए कॉमा बी म्हणजेच काय की रिअल नंबरचे काहीतरी काय त्या ठिकाणी म्हणजे सेट ऑफ रिअल नंबरचे इलेमेंट आहेत आणि ए हा बी पेक्षा कसा आहे? मोठा आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सेटला कसं लिहू शकतो मी? द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज ग्रेटर दॅन ए अँड लेस दॅन बी. हे नोटेशन बरोबर काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, कारण की हे नोटेशन डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. असं जर नोटेशन तुम्हाला कधी दिसलं तर त्याला काय म्हणतो आपण? ओपन इंटरवल. आणि ओपन इंटरवल म्हणजेच काय की सिम्पल ब्रॅकेटमध्ये काय केलं जाते? त्या ठिकाणी दाखवलं जाते. मग बघा ऑल द पॉइंट्स बिटवीन ए अँड बी बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल. आता ह्या इंटरवलमध्ये काय होणार आहे? ए आणि बी मधले सगळे इलेमेंट येणार आहेत. सगळे बघा जसं या ठिकाणी 2 आले, 3 आले, 4 आले, सगळे इलेमेंट येणार आहेत. ओके, ओपन इंटरवल. अँड परत नंतर बघा इंटरवल ए कॉमा बी बट ए कॉमा बी देमसेल्व्स डू नॉट बिलॉंग्स टू धिस इंटरवल. या इंटरवलमध्ये ए आणि बी येणार नाहीत. म्हणजे कसं? समजा एक इंटरवल घेतली मी 2,7. आता मला सांगा याच्यामध्ये कोणते कोणते इलेमेंट येतील? मग 3 4 5 6. 7 येईल का? नाही. ओके, म्हणजेच काय की या दोघांना सोडून अशी जी काही इंटरवल असते हिला काय म्हणतो आपण? ओपन इंटरवल असं म्हणतो. ओके, मग आता ही काय बघितली आपण? ओपन इंटरवल. ओपन इंटरवलमध्ये काय झालं होतं की या ठिकाणी म्हणजेच काय की जे काही शेवटचे आहेत त्यांना घेतलं नव्हतं किंवा नॉर्मली ते इलेमेंट काय केले होते? आपण सोडून दिले होते. पण जे काय आता क्लोज इंटरवल असते बघा की नॉर्मली द इंटरवल विच कंटेन्स एंड पॉइंट अल्सो इन्क्लूड. म्हणजेच काय की नॉर्मली यांच्यामध्ये काय असतात? एंड पॉइंट पण कसे असतात? इन्क्लूड असतात. बघा इज कॉल्ड क्लोज इंटरवल अँड इट इज डिनोटेड बाय. इथं काय केलं जातं? या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटने काय केलं जाते? डिनोट केलं जाते. म्हणजे समजा आता या ठिकाणी हेच उदाहरण आपण घेऊ. म्हणजेच काय की नॉर्मली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2,7. मग आता इथं कोणते कोणते इलेमेंट येतील? 2 3 4 5 6 7. ह्याला काय म्हणतो आपण? क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवलमध्ये त्या ठिकाणी जे काही आपल्याला इलेमेंट दिले ते पण इलेमेंट त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असतात. काय असतात? त्यामध्ये इन्क्ल्यूड असतात. मग त्यावेळेस म्हणजेच काय की त्याच्यासाठी म्हणजेच काय की सेट बिल्डर फॉर्ममध्ये त्याला कसं लिहू शकतो आपण? बघा या ठिकाणी एच बघा ए कॉमा बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट
एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू लिहिले बघा. इथं वर होतं का ग्रेटर दॅन इक्वल टू? नाही, कारण की बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी फक्त काय ग्रेटर दॅन होतं. ए इज बघा वाय इज ग्रेटर दॅन ए अँड लेस दॅन बी. ओके, असं होतं. पण या ठिकाणी बघा काय केलंय बघा, इथं जर विचार जर केला की एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल आहे, म्हणजे इक्वल आहे म्हणजे हे पण येणार आहे आणि याच्यापेक्षा मोठे, म्हणजेच या ठिकाणी म्हणजेच काय की सर्व एलिमेंट आपल्याला काय होतील त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. चल मग बघा याला काय म्हणतो आपण क्लोज इंटरवल आणि परत नंतर काय ओपन इंटरवल. ओके, इथं लिहितो एकदा 2 3 4 5 6 7. ओके, नेक्स्ट आता बघा हे काय बघितलं आपण क्लोज इंटरवल आणि ओपन इंटरवल बघितलं. आता क्लोज इंटरवल मध्ये त्याच्या साईडचे जे काही एलिमेंट आहेत म्हणजे काय की शेवटचे एलिमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतात. ओके, फक्त त्याच्यामधले एलिमेंट इन्क्लूड असतात. ओके, आणि क्लोज इंटरवल मध्ये ओपन इंटरवल मध्ये साईडचे एलिमेंट इन्क्लूड नसतात. ओके, आणि क्लोज इंटरवल मध्ये साईडचे जे काही एलिमेंट असतात त्याच्यामध्ये इन्क्लूड आपल्याला पाहायला भेटतात. ओके, एवढं बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. मग बघा समोरचं आहे. आता या ठिकाणी कधी कधी काय करतात की एक ओपन देतात एक क्लोज देतात. त्यावेळेस बघा आता या ठिकाणी इथं जर थोडासा जर विचार जर केला तर बघा आता वी कॅन ऑल्सो हॅव इंटरवल क्लोज ॲट वन अँड एंड अँड बघा ओपन ॲट द अदर. म्हणजे काय की नॉर्मली एका साईडनं कसं आहे क्लोज आहे, दुसऱ्या साईडनं कसं आहे ओपन आहे. मग आता इथं या ठिकाणी काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे ए कॉमा बी आणि परत नंतर काय क्लोज सच दॅट. बघा आता या ठिकाणी जर विचार जर केला, आता मला सांगा इथं जर विचार जर केला इथं कोणता इंटरवल आहे? क्लोज इंटरवल आहे. क्लोज इंटरवल आहे तर त्या इंटरवल मध्ये ए येणार आहे आणि परत नंतर इथं बघा बीच्या नंतर कसं आहे ओपन इंटरवल आहे, म्हणजे बी येणार आहे का त्यामध्ये? नाही. म्हणजेच एखादं जर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर बघा एक्झाम्पल मध्ये काय समजा मी काय करतो असं एक घेतलं. ओके, 2,5. ओके, आता बघा ज्यावेळेस सॉरी हे कशामध्ये हे असं आणि परत नंतर सिंपल ब्रॅकेट. ओके, मग बघा आता 2,5 येत आहे तर मला सांगा याच्यामध्ये 2 येणार आहे, 3 येईल, 4 येईल, 5 येणार आहे का? नाही येईल, कारण की नॉर्मली 5 येणार नाही, कारण की या ठिकाणी कसं आहे ओपन इंटरवल आपल्याला पाहायला भेटते. परत आता खालच्याचा जर विचार जर केला समजा पहिल्यांदा या ठिकाणी कसं आहे म्हणजेच काय की ओपन इंटरवल आहे आणि तो 1, काय या ठिकाणी 3 आहे. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे 2,3. म्हणजेच काय की शेवटीला कसं या ठिकाणी क्लोज इंटरवल आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच मग बघा या ठिकाणी मग हे नोटेशन्स बरोबर लक्षात ठेवायचे. तिथं जर बघितलं तर बघा ए कॉमा बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए, कारण की नॉर्मली त्याच्यामध्ये ए इन्क्लूड आहे आणि परत नंतर लेस दॅन बी म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी बी नाही. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं काय दिलं या ठिकाणी बघा ए कॉमा बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन ए. आता मला सांगा त्याच्यामध्ये ए म्हणजेच काय की इन्क्लूड होणार आहे का? नाही, कारण की या ठिकाणी कसं आहे ओपन इंटरवल आहे आणि बी हा कसा या ठिकाणी क्लोज इंटरवल आपल्याला पाहायला भेटतो, म्हणून त्या ठिकाणी लेस दॅन और इक्वल लिहिले. ओके, हे नोटेशन्स तुम्हाला परीक्षेमध्ये बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मग बघा these notations provide an alternative way of designating the subset of real numbers. म्हणजे काय की नॉर्मली याच्यावरून आपल्याला रिअल नंबरचे सबसेट पण आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात. जसं की आता या ठिकाणी बघा की ए इज इक्वल टू काय दिले -3 आणि 5. आता -3 आणि 5 हे कसं आपल्याला हे करता येईल बरं? -3 आणि 5 आपण हा इंटरवल बरं चला एवढं काय करा एवढं लिहून घ्या, आपण नंतर बघू ते. ओके, बघा इथं जर विचार जर केला इथं काय काय येणार आहे बरं? -3 येणार आहे का? नाही, इथं कसं आहे ओपन इंटरवल आहे म्हणजे काय -2 -1 0 1 2 3 4 येईल, कारण की या ठिकाणी कसं आहे ओपन इंटरवल आहे. बघा याचा सेट एकदा मी लिहून घेतो वाटल्यास म्हणजे तुम्हाला समजेल. बरं चला एवढं लिहून घ्या अगोदर. बघा याचं एक्झाम्पल जर बघितलं, चला लक्ष द्या. बघा याचं एक्झाम्पल जर बघितलं समजा आता या ठिकाणी काय केले की ए म्हणजेच काय की कसा ओपन आहे का क्लोज इंटरवल आहे? क्लोज ओपन इंटरवल. ओके, मग -3 आणि -3,5. ओके, मग बघा आता इथं जर विचार जर केला तर इथं काय सेट येणार आहे ए इज इक्वल टू काय होईल बघा -2. आता इथं -3 येणार आहे का? नाही, -2 -1 0 1 2 3 आणि 4 5 येईल का? नाही, कारण इंटरवल कसा आहे ओपन. ओके, मग हा सेट आला. आता या ठिकाणी बघा बी हा सेट लिहायचा आहे. आता बी या सेटमध्ये इथं जर विचार जर केला तर बघा की जे काय आहे ते कसं आहे आपल्याला क्लोज इंटरवल मध्ये दिले. कसं दिले?
क्लोज इंटरव्हल मध्ये दिले, म्हणजेच काय तिथं -7 पण येणार आहे आणि 9 पण येणार आहे. मग बघा आता तिथून तिथपर्यंत लिहित जाचंय. ओके, मग बघा -7, -6, -5, -4, -3, -2, -1, 0, 1 परत नंतर 2, 3, 4, 5, 6 ते हे कॉमा आहे 7, 8, 9. आता मला सांगा हा कम्प्लिटली सेट या सेटमध्ये इथून कुठपर्यंत इथपर्यंत आहे. ओके, मला सांगा मग आता ए हा बीचा सबसेट झाला, ओके, कारण की बघा मग असे सेट आपल्याला ओळखता आले पाहिजे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल की इथं हे असा सेट कसा दिला, इथं -3,5 आणि इथं ब्रेसेस दिले नाहीत, काय नाही, फक्त म्हणजेच काय की सिम्पल ब्रॅकेट दिलेत. तर त्यावेळेस तिथं समजून जायचं तिथं काय त्या ठिकाणी ब्रॅकेट आहेत का. नॉर्मली ब्रॅकेट म्हणजे त्या ठिकाणी इंटरवल आहेत. काय आहे त्या ठिकाणी इंटरवल आहेत, म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी. काय आहे त्या ठिकाणी ए इज सबसेट ऑफ बी. मग आता इथं विचार करा की इथं जर विचार केला बघा, मग आता इथं द सेट बघा इथं काय की नॉर्मली जे काय क्लोज इंटरवल 0, इन्फिनिटी आहे. डिफाईन द सेट ऑफ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स. आता हे कसे असणार आहे त्या ठिकाणी नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स आहेत. आता कुठपर्यंत गेलेत ते इन्फिनिटी पर्यंत गेलेत, पण इन्फिनिटी त्याच्यामध्ये येतंय का, नाही येत. ओके, बघा नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स वाईल -∞ to 0, -∞ डिफाईन दॅट सेट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर. कसे असणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह रिअल नंबर्स असणार आहे. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि परत नंतर द सेट -∞ to +∞ डिस्क्राईब द सेट ऑफ रिअल नंबर इन रिलेशन टू लाईन एक्सटेंडिंग फ्रॉम -∞ to +∞ पर्यंत. त्याच्यामधले -∞ आणि +∞ त्याच्यामध्ये येणार आहे का, नाही. ओके, त्याच्यामधले जे काही नंबर आहेत त्याला काय म्हणतो आपण रिअल नंबर असं म्हणतो. हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे. याच्यातलं एक ना एक ओळ आपल्याला खूप महत्त्वाची आहे. ओके, यामध्ये NDAच्या परीक्षेला ह्याच्या बाहेर तर जाणारच नाही, कंपल्सरी जाणार नाही म्हणजे जाणारच नाही. ओके, चला याच्यातलं सगळंच लिहून घ्यायचं आपल्याला, काही सोडायचं नाही. खाली एकदा त्या डायग्राम बघून घेऊत आपण. बघा आता ऑन रिअल नंबर लाईन व्हेरियस टाईप ऑफ इंटरवल्स डिस्क्राईब अबव द सबसेट ऑफ आर. म्हणजे काय की नॉर्मली आता हे सगळे म्हणजे काय की रिअल नंबरचे काय असतात सबसेट असतात. मग आता ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आता हा कसा इंटरवल आहे, क्लोज आहे का ओपन आहे, ओपन इंटरवल आहे. मग आता ओपन इंटरवल आहे तर या ठिकाणी फक्त डॉटनी काय केले दाखवलेलं आहे. बघा ए आणि बी हे कसे डॉट आहेत, पण इथं जर बघितलं तर इथं कसं या ठिकाणी क्लोज इंटरवल आहे आणि हे जे डॉट आहेत कसे दाखवलेत, ब्लॅक दाखवलेत. कसे दाखवलेत, ब्लॅक दाखवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी भरीव असे काळे गोल त्या ठिकाणी काय केले दाखवलेत. म्हणजे कसे त्या ठिकाणी क्लोज इंटरवल आपल्याला पाहायला भेटते. परत नंतर बघा इथं क्लोज ओपन, बघा क्लोज ओपन, परत नंतर इथं काय या ठिकाणी ओपन, परत नंतर या ठिकाणी काय क्लोज आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, लक्षात. चल एकदा लिहून